share, comment and subscribe the Samyak Kranti channel. Thank you. आणि ऍक्टिव्हिस्ट लोक या ठिकाणी जमा झालेले आहेत। नुकताच महाराष्ट्र विधानसभा आणि विधान परिषद मिळून मतदानाने हा जनसुरक्षा कायदा पास करण्यात आला। तर हा पास करण्यापूर्वी जी चर्चा झाली त्या चर्चेत जेवढे मुद्दे आलेत ते मुद्दे सुद्धा लक्षात घेतलेले नाहीत। त्याच वेळी विरोधी पक्षांनी सर्वांनी मिळून एक लेखी निवेदन दिलं होतं आणि त्या निवेदनात विरोध केला होता की यात अनेक त्रुटी आहेत आणि या त्रुटी ज्या आहेत त्या भरून काढायला पाहिजे, त्याचा दुरुपयोग होऊ शकतो। परंतु बहुमताच्या जोरावर हा कायदा आवाजी मतदानाने पास केला गेला। या कायद्यात हा कायदा घटनाबाह्य तर आहेच, हा घटना विरोधी पण आहे, परंतु त्याच वेळी हा घटनेच्या मूलभूत तत्वांवर घाला घालणार आहे। हा कायदा जो आहे हा भेदभाव करणार आहे, हा डिस्क्रिमिनेटरी आहे। तो डिस्क्रिमिनेटरी याच्यासाठी की तुम्ही केवळ एक नवीन संज्ञा काढली, एक नवीन बोलीभाषा तुम्ही प्रचलित केली। ती बोलीभाषा अशी आहे की डावे कडवे। मग डावे कडवे जेव्हा तुम्ही घेता तर उजव्या कडव्यांचं काय, उजव्या कडव्यांचं काय, त्यांना तुम्ही का सोडता? तर जर हा कायदा याच ठिकाणी जर भेदभाव करणारा असेल तर हा कायद्याच्या कसोटीवर सुद्धा टिकणारा नाही, हे मी तुम्हाला ठामपणे या ठिकाणी सांगतो। आज जर तुम्ही असं म्हणताय की अर्बन नक्षलिझम, पहिले हा शब्दावली होती, नंतर ती शब्दावली बदलून डावे कडवे असे केले गेले, म्हणजे थोडासा डायल्यूट करण्याचा प्रयत्न केला। परंतु या ठिकाणी जे ॲडवायझरी बोर्ड बनणार आहे ते ॲडवायझरी बोर्ड रिटायर्ड न्यायाधीश आणि रिटायर्ड जे सरकारी वकील होते घेऊन बनणार आहे। तर म्हणजे आता मला तुम्ही या ठिकाणी सांगा की त्या ठिकाणी कोणत्या निर्णयाची तुम्ही अपेक्षा करणार? त्यांनी जर ठरवलं की काही लोक 20 लोक जे आहेत तो एक विचार करतायत, ती संस्था रजिस्टर्ड असू द्या नसू द्या, तर त्यांना सुद्धा ते बॅन करू शकतात आणि त्यांना या कायद्याखाली 7-8 वर्षाची शिक्षा कमीत कमी देऊ शकतात। असं या कायद्याचं स्वरूप आहे। आणि म्हणून व्यक्ती स्वातंत्र्य, तुमचं जर प्रत्येक जे घटनेने दिलेलं स्वातंत्र्य आहे ते जर त्याच्यावर जर घाला होणार असेल, त्याची जर पायमल्ली होणार असेल तर तुम्हाला आम्हाला वेळ पाहिजे। आणि मला असं वाटतं की आज वकिलांनी हा जो मोर्चा सुरू केलेला आहे तर यानंतर अनेक पक्ष आणि संस्था जे आहेत या प्रश्नावर वाचा फोडणार आहेत। आमचं या ठिकाणी एक निवेदन आहे, आम्ही ते निवेदन देणार आहोत कलेक्टर साहेबांना आणि कलेक्टर साहेबांच्या मार्फत ते राज्य सरकार आणि राज्यपाल साहेबांना जाणार आहे। तर आमचं अशी मागणी असेल की राज्यपालांनी याच्यावर सही करू नये, कारण हा कायदा जो आहे हा भेदभावपूर्ण आहे। जेव्हापर्यंत हा कायदा परिपूर्ण होत नाही तेव्हापर्यंत या कायद्यावर स्वाक्षरी करू नये। दुसरी गोष्ट अशी आहे की प्रचलित जे कायदे आहे ज्याचा तुम्ही फार बोलबाला केला होता की BNS आम्ही पास केलं, BNSS पास केलं, अहो हे कायदे तेच कायदे होते जे लॉर्ड मॅकेलेनी बनवले, तेच कायदे होते, परंतु तोच माल तुम्ही घेतला, त्याच्यावर आपला शिक्का मारला आणि नवीन कायदे म्हणून या ठिकाणी आणले।
जर ते कायदे सुद्धा तुम्हाला बदलायचे होते तर त्यात तुम्ही अमेंडमेंट आली असती, नवीन नाव द्यायची काही गरज नव्हती. परंतु असू द्या, तो वेगळा प्रश्न आहे. परंतु या ठिकाणी जर ते कायदे परिपूर्ण नव्हते तर मग ते कायदे पास का गेले? जर UAPA सारखा कायदा ऑलरेडी हा एक्झिस्टन्स मध्ये आहे तर हा नवीन आणून तुम्ही काय फरक केलेला आहे? तुम्ही उलट तुम्ही त्या कायद्याची धार तर कमी केली नाही ना. आता याच्यात अनेक जे तज्ज्ञ लोक आहेत ते याच्यावर उहापोह करणार आहेत, अनेक माध्यमातून तो समोर येणार आहेत. परंतु आमचं या ठिकाणी म्हणणं आहे की ज्या ज्या संज्ञा या कायद्यात केलेल्या आहेत, अतिरेकी कारवाया, अतिरेकी, तर हे शब्द ऑलरेडी UAPA मध्ये आहे, मोका सारख्या कायद्यात सुद्धा आहे. मग या ठिकाणी परत त्याला डिफाईन करण्याची काय गरज होती? मग याचाच अर्थ असा झाला की विरोधकांचा आवाज जो आहे तो दाबायचा आहे कोणत्या ना कोणत्या बहाण्याने. ती संघटना नोंदणीकृत असू द्या नसू द्या, तिला कायद्याच्या कचाड्यात पकडून तिच्यावर कारवाई करायची आहे. आता परवा प्रवीण दादावर हल्ला झाला तर त्यावेळेस तुम्ही हा कायदा वापरणार का? समजा पास झाला तर, हा म्हणजे साक्ष झाल्यावर, कारण त्यात तुम्ही डावे म्हणतात आणि मग हल्ला करणारे जर उजवे कडवे असतील तर त्यांचं काय करणार तुम्ही? त्यांना कोणत्या कायद्याच्या कक्षेत आणणार? मग जर त्यांना BNS खालीच आणणार असाल तुम्ही तर मग तो कायदा परिपूर्ण आहे, सफिशियंट आहे असं आमचं म्हणणं आहे. म्हणजे सफिशियंट कायदे असताना, परिपूर्ण कायदे असताना या कायद्यांची गरज नव्हती. हे कायदे केवळ तुमचे आमचे जे मूलभूत हक्क अधिकार आहे, मोर्चाचा हक्क आहे, अधिकार आहे, आंदोलनाचा आहे, आम्हाला चर्चा करण्याचा हक्क आहे, आमचे मतं मांडण्याचा हक्क आहे, त्याच्यावर गदा आणण्यासाठी हा कायदा आणलेला आहे. आणि म्हणून या कायद्याला आम्ही कडाडून विरोध करीत आहोत. सर्व वकील, सर्व पक्षांचे वकील या ठिकाणी हजर आहेत आणि सर्वांचा या ठिकाणी पाठिंबा आहे. आणि मी हे सांगून माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो. सुद्धा हा कायदा वायोलेशन करतोय आमच्या फंडामेंटल राईटचं, म्हणून हा कायदा रद्द झाला पाहिजे. नंबर दुसरा साथियो, भारतीय संविधानाच्या कलम नंबर 19 मध्ये आम्हाला एकत्र येण्याचा, सभा घेण्याचा, प्रचार आणि विनाशस्त्र एकत्र येण्याचा आम्हाला अधिकार संविधानाने फडणवीसांनी किंवा मोदींनी नाही दिला, किंवा मोहन भागवतांनी सुद्धा नाही दिला, किंवा त्यांच्या बापजाद्यांनी सुद्धा नाही दिला. हा भारतीय संविधानाने दिलेला अधिकार आहे, हा बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला अधिकार आहे. या अधिकारावरती सुद्धा तुम्ही आमच्या गदा आणत आहे. म्हणून हे विधेयक, हा कायदा रद्द झाला पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं, भारतीय संविधानाच्या कलम नंबर 21 नुसार जो जीवन जगण्याचा आमचा अधिकार आहे तो सुद्धा तुम्ही नष्ट करत आहात. म्हणून हा कायदा रद्द झाला पाहिजे. माझा सरकारला पहिली मागणी आहे, नरेंद्र मोदी साहेबांनी किंवा मोहन भागवतांचे अनेक फोटो दसऱ्याच्या दिवशी AK-47 या गनचे पूजन करतानाचे नरेंद्र मोदी साहेबांचे आणि मोहन भागवतांचे फोटो व्हायरल आहेत. तुम्ही बघू शकता. अनेक दसऱ्याला RSSची लोक त्या AK-47चं पूजन करतात. मग यांना अर्बन नक्षलवादी ठरवून तुम्ही तुरुंगात टाकणार आहेत का? देशाच्या नरेंद्र मोदींचे फोटो व्हायरल आहेत, त्यांना तुम्ही नक्षलवादी ठरवणार आहात का? प्रवीण दादावरती ज्या लोकांनी हल्ला केला त्यांना तुम्ही नक्षलवादी ठरवणार आहात का? ज्यांनी आमच्या महापुरुषांवरती घाणेरडे आरोप करायला सुरुवात केलेत, ज्यांनी आमच्या महापुरुषांची बदनामी केलेली आहे, कोरटकर सारख्या व्यक्तीला तुम्ही अर्बन नक्षलवादी घोषित करणार आहे का? म्हणजे साथियो, हा कायदा केवळ आणि केवळ SC, ST, OBC, NT, DNT, VJNT, MBC, SBC आणि मायनॉरिटीच्या विरोधातला कायदा आहे. कर्मचाऱ्यांच्या विरोधातला आहे, कामगारांच्या विरोधातला आहे, पीडितांच्या विरोधातला आहे, मुस्लिमांच्या विरोधातला आहे, जैनांच्या विरोधातला आहे, लिंगायतांच्या विरोधातला आहे, बौद्धांच्या विरोधातला आहे, सर्व धर्मीयांच्या विरोधातला हा कायदा. म्हणून हा कायदा जाचक आहे. फडणवीसांना आम्ही सांगतोय की भारतामध्ये लोकशाही आहे, इथं ब्राह्मणशाही नाही आणि ही ब्राह्मणशाही खपवून सुद्धा घेतली जाणार नाही. कारण ही लोकशाही आहे. या लोकशाहीमध्ये तुम्हालाही मत मांडण्याचा अधिकार आहे, आम्हालाही मत मांडण्याचा अधिकार आहे, डाव्यांनाही मत मांडण्याचा अधिकार आहे, उजव्यांनाही मत मांडण्याचा अधिकार आहे. परंतु ते आपलं जे मत आहे हे मत संविधानाच्या दायऱ्यात राहून मांडण्याचा अधिकार आहे. तेच आमचे सगळे वकील बंधू करत आहेत. खरं तर मी पुण्यामधल्या हे जे वकील फोरम आहे, संविधान रक्षक वकील फोरम, यांना खरं तर धन्यवाद देतोय. महाराष्ट्रामध्ये पहिला वकिलांचा मोर्चा, पुण्यामधल्या सगळ्या वकिलांना मी सॅल्यूट करतो, माता भगिनींना मी सॅल्यूट करतो, पत्रकारांना सॅल्यूट करतो की तुम्ही हा कायदा, या कायद्याला विरोध करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये पहिली चिंगारी फुंकली. साथियो, आपण सर्वांना एकच सांगतोय, जे येतील त्यांना बरोबर घेऊन आणि जे येणार नाही त्यांना आमंत्रण देऊन या कायद्याला जोरात विरोध करायला पाहिजे. अनेक ठिकाणी याच्या सभा झाल्या पाहिजेत, अनेक ठिकाणी प्रबोधन झालं पाहिजे. प्रबोधनाने आणि सभेनी वातावरण निर्माण करून साथी या कायद्याला पुन्हा एकदा मोठ्या स्वरूपामध्ये विरोध करण्यासाठी आपण एकत्र आलं पाहिजे. शेवटचा मुद्दा सांगतो, विरोधकांना सुद्धा
जे महाविकास आघाडीचे पक्ष आहेत त्यांनी सुद्धा बघ्याची भूमिका घेतली. मी त्यांचाही जाहीर निषेध करतो. तुम्ही अगदी याच्यामध्ये असताना, विरोधात असताना तुम्ही बघ्याची भूमिका का घेतली? तुमच्यावर त्याचं कोणतं वर्णन होतं? तुम्हाला अगदी आम्ही सत्तेमध्ये पाठवलंय विरोध करण्यासाठी. चांगल्या गोष्टीच्या विरोधात काम होत असेल त्याला विरोध झाला पाहिजे. तुम्ही बघ्याची भूमिका घेता. एक फक्त निकोले सारखा आमदार विरोध करतो, बाकी बघ्याची भूमिका घेता. तुम्ही विरोधी पार्टी आहात का अगदी सत्तांतराच्या पायगुड्या घालणाऱ्या पार्टी आहात? नेमकं आम्हाला कळणं झालेलं आहे. म्हणून वकिलांनी आता विरोधी पक्षाची भूमिका बजावली पाहिजे असं मला वाटतंय. कारण महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षच नाहीये. वकिलांनी आता सत्ता हातात घेऊन विरोधी पक्षाची भूमिका बजावली पाहिजे. आदरणीय कोळसे पाटील असतील, आदरणीय जयदेव अण्णा असतील, सावंत साहेब असतील, या सगळ्या मार्गदर्शकांनी आम्हाला मार्गदर्शन करावं आणि मोठ्यात मोठं आंदोलन या विधेयकाच्या विरोधामध्ये कसं उभं राहील यासाठी आम्हाला मार्गदर्शन करायला अशी अपेक्षा व्यक्त. सर्व महामातांना, महापुरुषांना शॉर्ट वेळ घेणार नाही, सिनियर सगळे थांबलेत. महामातांना, महापुरुषांना अभिवादन करून सर्वप्रथम या नावालाच विरोध आहे जन सुरक्षा. यामध्ये जर पाहिलं की आजही लोक भुकबळीने मरतात, महिला रस्त्यावर सुरक्षित नाही आहे आणि त्यांच्यावर अन्य अत्याचार ज्यावेळेस होतं तर हे सरकार कुठलंच त्यावरती लक्ष नाही देतात. जन सुरक्षाच्या नावाखाली हे जनची सुरक्षा नाही तर हे देवेंद्रची सुरक्षा करण्याचं यांचं हे षडयंत्र आहे. जर यामध्ये आपण पाहिलं असेल की काही वर्षापूर्वी कोरोनासारख्या महामारीमध्ये ह्या देशामध्ये लोक रस्त्यावर तडफडून मरत होते, तर मोदी आणि अमित शहाचं प्रयोजन काय चालू होतं की लोकांना वाचवण्याचं कुठलंही काम न करता मोदी आणि अडाणीला लॉन्च करण्यासाठी महामारीच्या काळामध्ये त्यांनी काळा कायदा शेतकरी प्रोटेक्शन ॲक्ट पास केला. फार्मर प्रोटेक्शनचं नाव काय दिलं? फार्मर प्रोटेक्शन ॲक्ट. त्याचं मागचं हेतू काय दाखवलं त्यांनी की शेतकऱ्यांच्या हितासाठी कायदा काढला. तसं आता जनसुरक्षा कायदा दाखवतात, पण त्यामध्ये त्यांचा हिडन एजेंडा होता की अडाणी आणि अंबानीला लॉन्च करण्यासाठी त्यांचा तो प्रयोजन होता. याच पद्धतीने जनसुरक्षेच्या नावाखाली त्यांना हे सत्ता सुरक्षा करायचं आहे. कारण यामध्ये जर आपण बघितलं की आजच्या घडी परिस्थितीमध्ये की SC ST OBC मायनॉरिटीजच रस्त्यावर उतरतात, कारण अन्याय अत्याचार ह्यांच्यावरच होतो. ज्यावेळेस हे रस्त्यावर उतरतात ह्यांना ज्यावेळेस जड होतो हे यांचा आवाज दाबण्याचं काम हे देवेंद्र मनुवादी सरकारचं काम चालू आहे. आपण या ठिकाणी बरेच उदाहरणं बघितली असतील की बीफच्या नावाने एका मायनॉरिटीच्या तरुणाला, म्हाताऱ्याला मारलेलं आहे, त्याच्यावरती कुठली कारवाई होत नाही. आपल्या पुणे सारख्या शहरामध्ये मोहसिन शेखचा मॉब लिंचिंग होतो, त्याच्यावरती कुठली एक कारवाई करत नाही. आता नवीन शब्द त्यांनी काढला अर्बन नक्सल. याचा बेस काय? तर येळगार परिषदमध्ये सर आहेत स्वतः, त्या ठिकाणी ते नवीन शब्द काढण्यात आलं. त्याला कुठलाही फंडामेंटल कॉन्स्टिट्युशनल कुठलेही स्टॅट्युटरी बेस नाहीये. कुठं आला तो शब्द ते ह्यांनाच माहिती, या सरकारलाच माहिती आहे. अर्बन नक्सल ज्यावेळेस विरोध झाला तर तो कायद्यामधनं अर्बन नक्सल शब्द काढून कडव्या डाव्यांचा शब्द टाकण्यात आला. तर त्याला सुद्धा काही बेस, कुठलाही बेस नसताना फक्त हे SC ST OBC मायनॉरिटीज आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे. जसं शाहीद सरांनी सांगितलं प्रवीण दादांचं उदाहरण, त्याच्यावरती हा कायदा लागू करणार का? आणि त्याच्या पलीकडे जाऊन यांचं काय षडयंत्र आहे की जसं मनोज दादा जरांगे पाटलांचं, कारण गोरगरीब मराठा समाज यावर रस्त्यावर उतरला, ते त्यांना जड झालं, तर हे पुढे असे कुठले आंदोलन उभे होऊ नये म्हणून ह्यांचं हे षडयंत्र आहे. तर वकील म्हणून माझं एक सांगणं आहे की हा जो कायदा आहे ह्याला तर आम्ही रस्त्यावर, तर आज वकील असून दुसऱ्यांसाठी न्यायासाठी लढणारे लोक आम्ही आज रस्त्यावर उतरत आहेत. तर हे कायदा तर आम्ही सर्वांसमोर हे कायदा आम्ही रद्द करतोय, फाडून टाकतोय मी. आणि वेळ आली की संविधानात जसं सरांनी सांगितलं की संविधानामध्ये आर्टिकल 13 क्लॉज 2 दिलेला आहे की इट इज अगेन्स्ट द कॉन्स्टिट्यूशन, म्हणून आम्ही त्याला कोर्टात सुद्धा विरोध करणार आहे आणि आज या ठिकाणी कायदा फाडत आहे. रद्द करा, रद्द करा. धन्यवाद. या ठिकाणी नंतर अतिशय ती भोंगळ पद्धतीची, अतिशय व्यापकता आणणारी, त्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा त्या ठिकाणी स्पष्टपणा त्या व्याख्यामध्ये नाहीये. म्हणजे जे जे या सरकारच्या विरोधात बोलतील, सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोलतील, BJPच्या विरोधात बोलतील, या जातीवाद्यांच्या विरोधात बोलतील, धर्मवाद्यांच्या विरोधात बोलतील, ते सर्व जे काही कोणी आपल्या संघटना असतील, कार्यकर्ते असतील, त्या सगळ्यांच्या विरोधात त्यांचा आवाज दडपून टाकण्यासाठी जनसुरक्षा विधेयक या ठिकाणी आणलेलं आहे. आपण म्हणालो की ब्रिटिशकालीन काळामध्ये ज्या पद्धतीने रौलट कायदा तो आलेला होता आणि तो जनसामान्य जे महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली
हजारो नाही लाखो अशी जनता या ठिकाणी ब्रिटिश सरकारला विरोध करण्यासाठी आलेली होती, त्याच पद्धतीचा हा रौलट कायदा या ठिकाणी आणलेला आहे। त्यामुळे आम्हाला या काळ्या कायद्याचा आम्हाला निषेध करून नुसतं भागणार नाही, तर यापुढे महाराष्ट्रामध्ये आपल्या ज्या काही सगळ्या वकील संघटना असतील आणि पुरोगामी संघटना असतील त्या सर्व संघटनांना आपल्याला ठिकठिकाणी अशा पद्धतीची निदर्शनं करावे लागतील। त्यांनी म्हटलेलं आहे की डावे कडवे तर मग उजवे कडवे कुठे गेलेत? उजवे कडवे ज्या पद्धतीचा उच्छाद या ठिकाणी मांडतायत, भीमा कोरेगाव 2017ला घडलं, त्या भीमा कोरेगावच्या प्रकरणामध्ये ती पहिल्यांदा दंगल कोणी पेटवली? तो भिडे कुठे लपून बसला? त्या एक बोटेवर तुम्ही काय कारवाई केली? म्हणजे फक्त तुम्ही शांतपणे या ठिकाणी ज्या काही डाव्या विचाराच्या संघटना आहेत, तुमच्या विरुद्ध विचार करणाऱ्या संघटना आहेत, तुमच्या विरुद्ध आवाज उठवणाऱ्या संघटना आहेत, त्यांचा फक्त आवाज तुम्हाला दडपून टाकायचा आहे। आमचं म्हणणं पहिल्यांदा त्या मिलिंद एकबोटे जो भीमा कोरेगाव प्रकरणामध्ये विलन होता, जो भिडे होता, त्याचं तुम्ही काय केलं ते आम्हाला सांगा, आणि त्यांनाही तुम्ही इथं आणल्याशिवाय आम्ही हा कायदा मंजूर होऊ देणार नाही, एवढंच मी या ठिकाणी सांगते आणि थांबते। जय हिंद। कायदा लोकशाही विरोधी, संविधान विरोधी आहे। हा कायदा या सरकारने त्यांचे भांडवलदार मित्र जे आहेत त्यांच्या सुरक्षेसाठी पारित केलेला आहे। यामध्ये शेतकरी वर्गाला आंदोलन करायला मिळणार नाही, विरोध होणार आहे। त्यांनी आंदोलन केलं सरकारच्या विरुद्ध तर त्यांना जेलमध्ये घालणार आहेत। कामगार मंडळी देखील यामध्ये आंदोलन करू शकणार नाहीत। तरी हा काळा कायदा असल्या कारणाने सगळ्यांनी आणि वकिलांनी आपण त्याचा विरोध करावा आणि सर्व जनतेने विरोध करावा असं मी सगळ्यांनी विनंती करतो। जय हिंद। तुम्ही शांतपणे या ठिकाणी ज्या काही डाव्या विचाराच्या संघटना आहेत, तुमच्या विरुद्ध विचार करणाऱ्या संघटना आहेत, तुमच्या विरुद्ध आवाज उठवणाऱ्या संघटना आहेत, त्यांचा फक्त आवाज तुम्हाला दडपून टाकायचा आहे। आमचं म्हणणं पहिल्यांदा त्या मिलिंद एकबोटे जो भीमा कोरेगाव प्रकरणामध्ये विलन होता, जो भिडे होता, त्याचं तुम्ही काय केलं ते आम्हाला सांगा, आणि त्यांनाही तुम्ही इथं आणल्याशिवाय आम्ही हा कायदा मंजूर होऊ देणार नाही, एवढंच मी या ठिकाणी सांगते आणि थांबते। जय हिंद, जय भीम। आपले युवा वकील महेश देशमुख यांना मी विनंती करतो की आपण 2 मिनिटात आपले म्हणू। आपण सर्वजण इथं जनसुरक्षा अधिनियम 2024च्या विरोधात बरीचशी मांडणी केलेली आहे, परंतु याची पार्श्वभूमी जर पाहिली तर ब्रिटिशांच्या कालखंडामध्ये शहीद आजम भगतसिंग व त्याच्या साथीदारांनी 3 विधेयकांच्या विरोधात बॉम्ब हल्ला केला होता, आणि त्या 3 विधेयकामध्ये सगळ्यात प्राथमिक विधेयक जे होतं ते पब्लिक सिक्युरिटी बिल होतं, आणि त्याच धर्तीवर डिट्टो जशास तसा कायदा ह्या ब्रिटिश सरकारने म्हणजेच ह्या फडणवीस सरकारने इथं आणलेला आहे। आणि आपल्या भारताच्या इतिहासात जर पाहिलं तर जेव्हा जनता सुद्धा थंड पडते त्यावेळेस वकिलांनी आपल्या हातात मोठ घेऊन या संविधानाला वाचवायचं, इथल्या लोकशाहीला वाचवायचं काम केलेलं आहे। आज रोजीचा हा कायदा जो जनतेला केवळ संशयावरनं जेलमध्ये डांबू इच्छित आहे, हा किती घातक असू शकतो याची कल्पना सामान्यांना नाहीये, आणि त्याचं नाव जनसुरक्षा ठेवून सरकार जनतेची फसवणूक करून या जनतेचा येणाऱ्या काळात त्यांच्या मूलभूत प्रश्नांच्या विरोधातला आवाज दाबण्याचा प्रयत्न करणार आहे। येणाऱ्या काळात आणि आत्ता सध्या महाराष्ट्रातला आवाजून बसलेला प्रश्न म्हणजे कोणता आहे तर शक्तीपीठचं शेतकऱ्यांच्या जमिनीचं अक्विजिशन, ज्याच्यामध्ये शेतकरी भूमिहीन होणार आहेत। इतके सारे रस्ते आहेत तुमच्या देवदर्शनाला जायला, तरी सुद्धा तुम्हाला शक्तीपीठच्या नावाखाली इतक्या शेतकऱ्यांना भूमी अधिक करून शेतकऱ्यांना मायग्रंट वर्कर म्हणून शहरात धाडायचं आहे। ज्या शेतकऱ्यांना आता ऑलरेडी स्किल्स नाहीत अशा शेतकऱ्यांना बेघर करायचं आहे। या लोकांना ज्यावेळेस हे लोक आवाज उठवतील, ह्या अक्विजिशनच्या विरोधात 100ला 100% विरोध दर्शवण्यात आलेला आहे, 100ला 100% आक्षेप आलेले आहेत। अशा लोकांचा विरोधांना दाबण्यासाठी आणि त्यांना जेरबंद करण्यासाठी हा कायद्याचा वापर होणार आहे। हा कुटील डाव फडणवीसने केलेला आहे, आणि ह्याच्यात फक्त एकमेव मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे विनोद निकोले जे आहेत त्यांनी विरोध दर्शवलेला आहे, आणि त्यानंतर आपल्यासारख्याच लोकांच्या हातात ही मूठ आलेली आहे। जेव्हा संसद सुद्धा काम करत नसेल त्यावेळेस जनतेला आणि इथल्या वकिलांना हा कायदा हातात घेऊन यांचा विरोध दर्शवावा लागेल, आणि आम्ही तरुणांनी ती जबाबदारी घेतलेली आहे।
आम्ही याचा जीव जाईपर्यंत मरेपर्यंत विरोध करू, एवढंच बोलतो. संविधान जिंदाबाद. या ठिकाणी बाबा माननीय बीजी कोळसे पाटील साहेब या ठिकाणी अतिशय त्यांचा बिजी वेळ काढून वकिलांना प्रोत्साहन देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. वकिलांना माझ्या तरुण बहिणी भावांनो, आम्ही तर आमच्या हयात म्हणजे 1976 साली मला जेव्हा काही कळत नव्हतं तेव्हा मी सांगितलं होतं की आमच्या ब्राह्मणवाद हा आमच्या सगळ्या दुःखाचं मूळ आहे, सगळ्या दुःखाचं मूळ आहे. आणि तीच थीम मी आतापर्यंत पुढे चालवलेली आहे. टिळक, सावरकर आणि गोळवलकर हे जर तुम्ही वाचले, आणि वाचा माझी विनंती आहे, कारण सगळा इंटेलेक्च्युअल क्लास देशामधला जिवंत प्रेत म्हणून जगतोय आणि ते जिवंत प्रेत जिवंत करायचे असतील, त्यांना माणसात आणायचं असेल तर तुम्ही सगळ्यांनी याच्यात भाग घेतला पाहिजे. तर त्यांनी त्यांचं लिखित आहे की आम्ही देशाचे मालक आहोत आणि तुम्ही सगळे फक्त 2 वेळच्या जेवणाचे अधिकारी आहात. तेव्हा मोदीने 11 वर्षात जे केलं, तुम्ही कोणालाही विचारा की मोदीने कुठलीही एक गोष्ट चांगली केली, ते करूच शकत नाहीत, कारण त्यांना ते करायचंच नाही. त्यांची थिअरीच ही आहे की तुम्हाला काय पाहिजे, तुम्हाला शिक्षण नको, तुम्हाला फक्त 2 वेळचं जेवण पाहिजे, ते देण्याची त्यांनी व्यवस्था केलेली आहे आणि तुम्हाला अंधपगळं करून ठेवलेलं आहे. तेव्हा आपण हे जनसुरक्षा कायदाच्या निमित्ताने रस्त्यावर आलात, तेव्हा सर्वप्रथम मी तुमचं अभिनंदन करतो, कारण देशभरच्या इंटेलेक्च्युअल क्लासला आम्ही अपील करतो, परंतु तो सगळा झोपलेला आहे. आत्ता सुद्धा परवा तुमचं कुठेतरी शिबिर, वकिलांचं एक शिबिर झालं, मोठं शिबिर होतं, तिथे सरकारवर एक अक्षर कोणी बोललेलं नाही. परवा कुठेतरी MIT मध्ये होतं शिबिर, एक अक्षर बोलले नाही. मी म्हणलं वकिलांना काय झाले काय. तेव्हा आता तुम्ही या वाचा फोडली, त्यामुळे मला फार भाषण करायचं नाही, पण माझी विनंती अशी आहे की तुम्ही ब्राह्मणवाद ओळखा, ब्राह्मण असलाल तरी ओळखा, कारण या ब्राह्मणवादाने आम्हाला हजारो वर्ष आमच्यावर आणीबाणी, हजारो वर्ष आम्हाला कुठेही स्थान नाही, कुठेही मुक्त संवाद करण्याची सोय नाही. स्वर्ग, नरक, 33 कोटी देव जे आमच्या डोक्यावर बसवलेत, त्यातून आम्ही बाहेर पडायलाच तयार नाही. आम्ही त्यामुळे स्वतंत्र विचार करत नाही, आणि स्वतंत्र विचार हा मानव जातीचा सर्वात श्रेष्ठ गुण आहे. तो स्वतंत्र विचार तुम्ही केलात आणि इथे आलात, तुमचं सर्वांचं मी आभार मानतो. मी काय कुठे मिरवायला आलो नाही, मी फक्त तुमच्या मागे उभं राहायला आलेलो आहे. जय भारत, जय शिवराय, जय भीम. मगाशी वाडेकर सरांना की म्हटलं जेव्हा डॉक्टर रस्त्यावरती येऊन सांगतो ना हे औषध खराब आहे, तर जनतेचा जास्त विश्वास बसतो. आता वकीलच येऊन जर सांगत असतील की हा कायदा खराब आहे, तर जनतेचा चटकन विश्वास बसेल. त्यामुळं तुमच्या या आंदोलनाला समाजवादी पार्टीचा पाठिंबा आहे. विनोद निकोलेंचं आपण सगळे नाव घेतो, पण आमचे नेते प्रदेशाध्यक्ष अबू आझमी सुद्धा त्या दिवशी जनसुरक्षा विधेयकाच्या कायद्याच्या विरोधात डगला घालून विधान भवनामध्ये गेले होते. त्यांचंही नाव आपण घ्यावं अशी विनंती करतो. थांबतो. धन्यवाद. जय संविधान. की हा कायदा लोकशाही विरोधी, संविधान विरोधी आहे. हा कायदा या सरकारने त्यांचे भांडवलदार मित्र जे आहेत त्यांच्या सुरक्षेसाठी पारित केलेला आहे. यामध्ये शेतकरी वर्गाला आंदोलन करायला मिळणार नाही, विरोध होणार आहे. त्यांनी आंदोलन केलं सरकारच्या विरुद्ध तर त्यांना जेलमध्ये घालणार आहेत. कामगार मंडळी देखील यामध्ये आंदोलन करू शकणार नाहीयेत. तरी हा काळा कायदा असल्या कारणाने सगळ्यांनी आणि वकिलांनी आपण त्याचा विरोध करावा आणि सर्व जनतेने विरोध करावा असं मी सगळ्यांनी विनंती करतो. जय हिंद. या ठिकाणी या जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधामध्ये पुणे शहरातून ऐतिहासिक अशी संविधान रक्षक वकील फोरमची टीम, या सर्व संविधान रक्षक वकिलांनी महाराष्ट्रामध्ये पहिला या काळ्या कायद्याच्या विरोधातील मोर्चा या ठिकाणी आयोजित करून संबंध महाराष्ट्रामध्ये एक संविधान विरोधात असणाऱ्या सरकारचा निषेध करण्यासाठी हा मोर्चा जो आयोजित केलेला आहे, त्यामध्ये आदरणीय ज्येष्ठ विधिज्ञ वाडेकर सर, तसेच शाहिद अख्तर सर, आदरणीय या ठिकाणी MM सय्यद सर, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले माजी आमदार व आंबेडकरी चळवळीतील पॅंथरचे नेते जयदयाना गायकवाड, तसेच माजी आमदार LT सावंत साहेब,
सतत आंबेडकरी चळवळीला, सतत पुरोगामी चळवळीला व या अन्यायाच्या विरोधात, धर्मनिरपेक्ष जातीवादाच्या विरोधात ज्यांनी आवाज उचलला ते बीजी कोळसे पाटील सर, तसेच या ठिकाणी आदरणीय शारदाताई वाडेकर व संबंध वकील वर्ग, या ठिकाणी बारचे माजी अध्यक्ष अगस्त साहेब, सर्व वकील बंधू आणि भगिनी, तसेच या मोर्चाला आवर्जून उपस्थित असलेले बँक ऑफ महाराष्ट्राचे SC ST OBC युनियनचे जनरल सेक्रेटरी, महाराष्ट्राचे जनरल सेक्रेटरी मिलिंद खोबराळे साहेब या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. या वकील बांधवांचं तसेच पत्रकारांचं मी आजच्या या जुलमी कायद्याच्या विरोधात आपण एकवटलात आणि शासनाच्या विरोधात शंकानाद केलात, त्याबद्दल आपलं प्रथम मी सर्वांचं स्वागत करतो, आपल्याला धन्यवाद देतो. हा जो जुलमी कायदा आहे, हा जुलमी कायदा जर आपण बघितला, या सर्वांनी या ठिकाणी विश्लेषण केलेलं आहे, पण मला एक शोकांतिका वाटते की आम्ही जेव्हा या कायद्याच्या नियोजनासाठी, मोर्चाच्या नियोजनासाठी बैठक घेत होतो, तेव्हा जिल्हा न्यायालयात फिरत असताना काही वकिलांना भेटलो, काही प्राध्यापकांना भेटलो, काही डॉक्टरांना भेटलो. त्यांना आम्ही विचारलं, हा जनसुरक्षा कायदा काय भाऊ? ते म्हणले आम्हाला काय माहित नाही, सांगा ना आम्हाला. जनसुरक्षा कायदा हा जनतेपर्यंत पोहोचू दिला नाही सरकारने, सर्वसामान्यपर्यंत पोहोचू दिला नाही. जर वकिलांना, डॉक्टरांना, इंजिनियरांना माहिती नसेल तर सर्वसामान्यांना त्यांचा मूलभूत अधिकार हिसकावून घेणारा, त्यांचा अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिसकावून घेणारा कायदा त्या गरीब बिचारा जनतेला माहिती नाहीये. आणि अशा परिस्थितीमध्ये फडणवीसनी गोड बोलून विरोधी पक्ष लोकांना ईडी सीबीआयचा धाक दाखवून त्या ठिकाणी विधान परिषदेमध्ये तो पास करून घेतला आणि विधानसभेमध्ये पास करून घेतला. त्या विधानसभेमध्ये पास झाल्यानंतर जेव्हा जनतेने आवाज उचलला, पत्रकारांनी आवाज उचलला, लोकांनी आवाज उचलला, तेव्हा विधान परिषदेमध्ये जाग आली आणि त्यावेळेला विरोधी पक्ष नेते जागे झाले आणि त्या कायद्याला विरोध केला. विधानसभेमध्ये पास झाल्यानंतर विधान परिषदेमध्ये हा कायदा पास होणार होता, तो पास झाला. परंतु शेवटची घटका आहे, या शेवटच्या घटक्यामध्ये विधानसभेमध्ये तुमचं बहुमत असेल जुलमी ईव्हीएमच्या माध्यमातून, विधान परिषदेमध्ये असेल, पण रस्त्यावरले बहुमत आम जनतेचं आहे, वकिलांचं आहे, पत्रकारांचं आहे. तुम्ही जो अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा, भारतीय संविधानाच्या आर्टिकल 19चा जो गळा घोटलेला आहे, तो इथले वकील कदापि सहन करणार नाहीत. या कायद्यामध्ये ज्या तरतुदी आहेत त्या अत्यंत जाचक आहेत. तुम्ही जर बघितलं, कडवी डावी संघटना, कडवे उजवे संघटना, डावी संघटनेला तुम्ही पकडलं, पण उजवे मनोहर भिडे आहे, उजवे मिलिंद एकबोटे आहे, उजवे कोरटकर आहे, उजवा RSS आहे, शस्त्रपूजन करतात, उजवा नथुराम गोडसे आहे ज्याने हत्या केली, उजवा या ठिकाणी जो धर्मवादी आहे, जातीवादी आहे, हा उपराष्ट्रपती आहे जो भारतीय संविधानाचं सोशलिझम आणि धर्मनिरपेक्षता हे तत्व भारतीय संविधानातून वगळावं म्हणून संविधानिक पदावर असताना हा उपराष्ट्रपती धनकड संविधानाचा अपमान करतो. हे उजवे नक्षलवादी आहेत, यांचा विचार करणार की नाही? फडणवीस, तुम्ही मिलिंद एकबोटेला पाठी घालत आहात. या कायद्यामध्ये तरतूद आहे, जो नक्षलवादी संघटनाला पाठीशी घालेल तोही या कायद्यामध्ये गुन्हेगार ठरवला जातो, त्याची संपत्ती जप्त केली जाते. फडणवीस, तुम्ही हा कायदा तुमच्या मंत्र्यांना, तुमच्या सरकारमधील, भाजप सरकारमधील लोकांना लावणार का? हा कायदा अत्यंत जाचक आहे. आर्टिकल 15 असेल, आर्टिकल 14 असेल, या कायद्यामधला सेक्शन 14, सेक्शन 15, सेक्शन 17 जर इन्व्हेस्टिगेशन समितीमधनं चौकशी केली आणि चौकशी करून तो जो आरोपी अटक केला आणि अटक केल्यानंतर त्या चौकशी समितीमध्ये जर काही निष्पन्न झालं नाही तर त्या अधिकाऱ्यांच्या विरोधात हायकोर्टात दाद मागता येणार नाही. तसेच या कायद्यामध्ये नक्षलवादी संघटना ठरवून त्या आरोपीची संपत्ती जप्त केली जाते. त्या आरोपीचं धन असेल, आरोपीचे शेअर्स असतील, हे शेअर्स, धन, त्याचे कॉन्फिडेन्शियल डॉक्युमेंट हे जर नष्ट केले, त्याची जर चोरी झाली तर त्याला त्या कायद्यामध्ये अधिकाऱ्याला जबाबदार धरलं जाणार नाही. असे हे कलम 17, कलम 15, कलम 14 असे जुलमी कायदे आहेत.
या कायद्याचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि आपण सर्वजण आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचं आपण या ठिकाणी धन्यवाद देतो आणि थांबतो. लोकशाही नागरिक अधिकारांवर हल्ले नाही चालणार. साथींनो, आपण ज्या काळात जगतोय जिथे दिवसेंदिवस शिक्षण आरोग्यावर हल्ले चढवले जात आहेत, शिक्षणाचं बाजारीकरण होतोय, बेरोजगारी प्रचंड प्रमाणे वाढते, महागाईचे सगळे रेकॉर्ड आज आपण बघतोय, महागाईने सर्व रेकॉर्ड तोडलेत. अशा काळात या देशाच्या भांडवलदार वर्गाला भाजप RSS सारख्या फॅशिस्ट संघटनांची गरज पडते, जे मालकांचा नफा वाढवण्यासाठी त्यांच्या हितासाठी लेबर कोड जाणतात आणि आपल्यामध्ये धर्म आणि जातीच्या नावाखाली दंगली पेटवणं आणि लोकांना एकमेकांमध्ये भांडणं लावण्यासाठी आपल्यामध्ये विष पेरण्यासाठी गोदी मीडियाचा सुद्धा वापर करतात. हे सगळं करून सुद्धा त्यांना अशा कायद्यांची सुद्धा गरज पडते ज्याच्यातून ते एक संदेश देत आहेत की तुम्ही बेरोजगारीवर बोलू नका, महागाईवर बोलू नका. ज्या प्रकारे सोमनाथ सूर्यवंशीवर पोलीस कस्टोडियल टॉर्चर झालं होतं त्याच्यावर बोलू नका. तुम्ही ज्या प्रकारे बीडमध्ये ज्या प्रकारे त्या सरपंचांची हत्या केली गेली होती अशा अनेक घटनांवर बोलू नका, महिलांवर होणाऱ्या अत्याचारांवर बोलू नका. पण जेव्हा जेव्हा लोक रस्त्यावर उतरतात त्यांना हा कायदा लागू करून त्यांना तुरुंगात टाकून त्यांची संपत्ती जप्त करण्यासाठी हा कायद्याचा वापर केला जाईल. म्हणून प्रत्येक न्यायप्रिय नागरिकांनी, युवक तरुणांनी, विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून जनतेमध्ये जाऊन हा कायदा काय आहे आणि हा कायदा का जनता विरोधी आहे ह्याच्यावर बोलण्यासाठी आणि आपण एकजूट होण्याची आज गरज आहे. म्हणून पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना आवाहन करते की आपल्याला ठिकठिकाणी जाऊन हा कायदा का आहे आणि हा कायदा का जनता विरोधी आहे हे बोलण्यासाठी आपण एकजूट होण्याची आज गरज आहे. एवढंच बोलून थांबते. इन्कलाब जिंदाबाद. जिंदाबाद जिंदाबाद. या ठिकाणी माजी आमदार जयदेव अण्णा गायकवाड यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी संबोधित करा. सर्व धन्यवाद. आपण आपला बहुमूल्य वेळ दिलात. धन्यवाद सर. या ठिकाणी ज्येष्ठ विधिज्ञ लक्ष्मण राणे साहेब आवर्जून या ठिकाणी उपस्थित, त्यांना विनंती करतो की आपण 2 मिनिटं संबोधित करावं. या ठिकाणी माझे वकील बंधू आणि त्याचप्रमाणे सर्व नागरिक बंधू भगिनींनो, हा जो कायदा आणलेला आहे हा कायद्याचा तर मी पुन्हा आपला वेळ घेत नाही सांगण्यासाठी म्हणून, पण हा कायदा अत्यंत जुलमी असा कायदा आहे. वास्तविक आता अण्णांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या विचार स्वातंत्र्यावर घाला घालणारा आहे. आपल्या वेगवेगळ्या ज्या संघटना आपण बांधलेल्या आहेत त्या संघटनावर घाला घालणाऱ्या आहेत. ज्याप्रमाणे हे ईडीचा जो कायदा आहे आणि ईडीचा कायदा आपले विरोधक संपवण्यासाठी तयार केला, ईडीचा कायदा हा विरोधक संपवण्यासाठी अंमलात आणण्याचं चाललेला आहे. त्याचप्रमाणे हा कायदा आता असा करणार आहे, आता आपल्याला दाखवणार फक्त हा कसा चांगला आहे, व्यवस्थित आहे, सगळ्यांसाठी आहे, सुरक्षा जनसुरक्षा म्हणून आहे. नाव तर अतिशय गोंडस दिलंय मित्रांनो, नाव गोंडस दिलंय जनसुरक्षा म्हणून. पण यापुढे आपल्याला बघायला मिळेल की ज्या आपल्या काही संघटना आहेत त्या संघटनांमध्ये अशा काही माणसांना ते हे करणार की तिथं त्यांना उठवणार, त्यांना स्वातंत्र्यावर त्यांचं बंदी आणणार किंवा काही संघटनावर बंदी आणणार. वास्तविक आपण सर्व लोकशाही मार्गाने हे सगळं काम करत असताना असा कायदा आणण्याची गरजच नव्हती, अजिबात गरज नव्हती. आणि या कायद्याचा फक्त दुरुपयोग करायचा आहे आणि सत्ताधाऱ्यांना आपल्याला विरोधक कसे संपवता येतील हे पाहायचंय. आणि म्हणून माझ्या मित्रांनो, सगळ्यांना मला आपल्याला सांगावंसं वाटेल की हा काय आपला प्रातिनिधिक स्वरूपाचा म्हणून नाहीये आपण विरोध करतोय. आपल्याला जागोजाग जनतेला पेटवावं लागेल ह्या कायद्याच्या विरोधात आणि हा कायदा त्यांनी मागे कसा घ्यावा लागेल, मागे कसे घेतील या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करावे लागतील. आपण जागरूक झालो वकील तर जनता जागरूक होणार आहे. वकिलांनी पुढाकार घेतला पाहिजे, वकील पुढे आले पाहिजेत. आणि म्हणून हा ब्रिटिशकालीन जो कायद्याची आठवण करून देणारा हा जुलमी कायदा आहे, या कायद्याला संपुष्टात त्यांना बंद करण्यास मागे घेण्यासाठी सरकारला भाग पाडणं आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य असणार आहे. मित्र, एवढं बोलतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय भारत,
Jai Savidhan. Today I welcome every senior lawyer and all the colleagues, social activists and revolutionaries who participated in this protest. This protest was basically to prevent our fundamental rights. This protest, and we are a part of this protest because we believe in Indian Constitution, we firmly believe in the democracy, third pillar of democracy, that is judiciary, and definitely we will ask for justice in the court regarding this act. Coming back to the act, as the name suggests, Maharashtra Special Public Security Act. As the name says, the public security here doesn't mean the security of the public, and nowhere the public is secured. The act only says, and it is a tool basically for suppression and autocracy. This act is dangerous overview that threatens the fundamental rights, and it also undermines the democratic freedoms which the Indian Constitution has given us. This act is vulnerable because this act also restricts our fundamental rights of speech. It suppresses the left extremists. The definition of Naxals, which this act says, this definition is basically very primitive, and it is absolutely juvenile. To come to the definition of left extremist, why they have given this definition? They give in a broad sense because when our honorable Chief Minister, Mr. Fadnavis, when he says that there are 64 frontal organizations working in Maharashtra, and to curb this Naxalism, we have brought this act. I would like to ask him why this frontal organization, 64 organizations have become active, why they have flourished. The ball is in their court, they have to answer, because when there is a fight for struggles, and when their livelihood of people and their rights are being attacked, and when there is a retaliating fight from the people, the government and the ruling party has to pass an act which says that the rights of the individual are being harassed, the rights of the individuals have been taken back. And that is why basically when the Chief Minister, also there is a second part, they say that this act has been implemented in 4 other states, that is Chhattisgarh, Telangana, Andhra Pradesh and Orissa. Basically when we come to know, Orissa, Telangana, Andhra, they are rich in natural resources, minerals which are rare, which can help India to cope with the development, the future green revolution. We have to preserve these minerals, we have to preserve these rare minerals, and these ruling party have put up companies, they have established the companies in these areas, and they have forced the SC, the tribal people over there, to come back to the urban areas, and then they are naming them as urban Naxalites. This is basically only to gain or groom the capitalists. And the right extremists want to dismantle the constitution, and as Dr. Babasaheb Ambedkar had said, educate, organize and agitate. The government, the ruling party is basically attacking the organize and agitate part of his Dr. Babasaheb Ambedkar's code. They don't want the people to organize together. They don't want the people to ask questions against the policy of the government. And this is the basic fundamental, basic principle on which the RSS is working. They are trying to break Indian Constitution, dismantle the Constitution brick by brick, and the first step they have taken is they are dismantling the quote given by Dr. Babasaheb Ambedkar about educate, organize and agitate. So I really appeal on behalf of all my lawyer friends, senior counsel, I appeal that the ruling party should take back this law. We do not want the amendment in this act, but we want the act to be repealed out, and that is why we are here to protest against this act. Thank you very much. Long live Constitution, long live democracy.
कायदा रद्द झालाच पाहिजे. जनसुरक्षा कायदा रद्द झालाच पाहिजे. जनसुरक्षा कायदा रद्द झालाच पाहिजे. जनसुरक्षा कायदा करणाऱ्या फडणवीस सरकारचा, जनसुरक्षा कायदा करणाऱ्या फडणवीस सरकारचा, जनसुरक्षा कायदा करणाऱ्या फडणवीस सरकारचा. मित्रांनो, आता आपण आपले शिष्टमंडळातील आपलं शिष्टमंडळ कलेक्टर साहेबांना भेटायला गेलेलं आहे. त्यांना निवेदन देणार आहे आपल्या सर्वांच्या वतीनं. परंतु तत्पूर्वी इथं एकनाथराव सुगावकर आलेले आहेत, ॲडव्होकेट. नंतर राहुल दिंडोकर आलेले आहेत, आमचे मित्र ॲडव्होकेट विजय आढाव आहेत. नंतर योगेश पवार आमचे बारचे माजी पदाधिकारी आहेत. चंद्रकांत मागाडे आहेत. असे खूप दिनकर दळवी सर आहेत. अंजुम इनामदार सर आहेत. संतोष जाधव ॲडव्होकेट आहेत. बापू विरुळे आहेत. ॲडव्होकेट आमचे अमोल वाघमारे आहेत. घेतलं. तर मी आता थोडक्यात सांगतो की भाषण आता खूप करू नका आणि ज्यांना कोणाला बोलायचे 1 मिनिटात बोला, 1 मिनिटात. नाहीतर आपण आता थांबू याच्या. कारण काय होत आहे की माणसांना तेच सगळं सांगताय. तर एकनाथराव 1 मिनिट. आपण या ठिकाणी 1 तासभर जनसुरक्षा कायद्याच्या संदर्भामध्ये अभ्यासपूर्ण विवेचन केलेलं आहे. मित्रांनो, अनेक वर्षापासून चळवळीत आणि संविधानाला मानणारे कार्यकर्ते आणि आम्ही वकील मंडळी आहोत. मगाशी समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अतिशय महत्त्वाचं सांगितलं. कारण का समाजामध्ये वकिलाकडे बघण्याचा दृष्टिकोन अतिशय चांगला आहे, जबाबदारी म्हणून. जसं डॉक्टरांनी सांगितलं की औषधं ही चुकीची आहेत, घेऊ नका असं सांगितलं, त्याप्रमाणे कायदा हा चुकीचा आहे हे सांगण्याचं धाडस, हे सांगण्याचं काम तुम्ही आम्ही भविष्यामध्ये करायचं आहे. तर कायदा कसा चुकीचा आहे ही सांगण्याची जबाबदारी तुमची आमची सगळ्यांची आहे. आज मोर्चा काढला, या ठिकाणी सभा घेतली म्हणून काम संपलेलं नाही. मित्रांनो, मागच्या 15 दिवसामध्ये हिंदीची सक्ती केली आणि हिंदीच्या सक्तीविरुद्ध 2 भाव आले. नुसतं मोर्चा काढायचा म्हणला तरी सुद्धा विधेयक कॅन्सल केलं. हा जनतेचा रेटा. आपल्याला सुद्धा तसं करता येईल. आंबेडकरवादी आणि संविधान मानणारे सर्व कार्यकर्ते, पुण्यातून नव्हे महाराष्ट्रामधून सर्व कार्यकर्ते एकत्रित भविष्यामध्ये येऊन हा कायदा कसा रद्द होईल याच्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे. कमी वेळामध्ये अतिशय चांगली सभा झाली, चांगली या ठिकाणी भाषणं झाली आणि जनसुरक्षा कायद्याच्या संदर्भात कसा चुकीचा आहे, कसा नुकसान करणार आहे हे सांगण्याचं काम तुमचं आमचं आहे. हे कराल एवढी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. सर्वात महत्वाची गोष्ट की आता आपण तिकडून बार असोसिएशनची जी जनरल बॉडीची मीटिंग होती तिथून सर्वजण आलेलो आहोत आणि पुण्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ व्हायला पाहिजे, सर्किट बेंच व्हायला पाहिजे. या मागणीसाठी आपल्या पुण्यातले सर्व वकील हे एकवटलेले आहेत. त्याच्यामध्ये आपल्या सर्व संघटना आणि आपल्या सर्व वकिलांनी अतिशय मोठ्या प्रमाणात पुढाकार घ्यायचा, हे सर्वांनी लक्षात ठेवायचंय. मी यानंतर ॲडव्होकेट नाथा शिंगाडे यांना 2 शब्दात याला पाठिंबा देण्याची विनंती. या ठिकाणी हे जनसुरक्षा बिल नाही तर हे सत्ता सुरक्षा बिल जे आणलेलं आहे त्याचा मी या सरकारचा निषेध करतो आणि हा संपूर्ण शोषित पीडित कष्टकऱ्यांच्या विरोधातलं हे बिल आहे. आणि म्हणून आपण सर्व बुद्धिजीवी वर्गाने इथून पुढं हे बिल जनतेला माहिती नाही ते जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम करून हे रद्द होईपर्यंत आपल्याला लढा द्यावा लागेल. जसं 3 कायदे पास केले शेतकऱ्यांच्या विरोधात, वर्षभर त्यांनी लढा दिला, 750 शेतकरी त्या ठिकाणी हुतात्मा झाले, पण ते मागे घ्यावं लागलं. तसं यांच्याही नाकावर टिचून जर वकील वर्ग एकत्र आला तर यांनाही ते माघार घ्यायला आपण भाग पाडू आणि त्यासाठी आपण सर्व प्रयत्न करू एवढंच या ठिकाणी आव्हान करतो. आणि आपण सर्वांना इन्क्लाब जिंदाबाद करू. किशोर बोलायचंय का? संदीप आहे का? प्रिॲम्बलमध्येच उल्लेख केला आहे वी द पीपल ऑफ इंडिया म्हणजे कोण
आपण भारताचे नागरिक. आपण भारताचे नागरिक म्हणजे कोण? आपण या देशाचे मालक आहोत आणि मालकाने काय करायचं हे आपण पाठवलेल्या संसदेमधले किंवा असेंब्लीमध्ये पाठवलेल्या नोकरी नाही ठरवायचं. हे आपण देशाचे मालक आहोत. आपलं बरं काय वाईट काय आपल्या हिताचं काय हा ठरवण्याचा अधिकार फक्त आपल्याला आहे. हा अधिकार आपल्याला आहे हे फक्त आपल्याला कळत नाहीये. म्हणून आपण या देशाचे मालक आहोत. या मालकाची कर्तव्य जर आपण योग्यरीत्यानं आपण जर बजावली तर हे आपण असेंब्लीच्या नावाखाली पार्लमेंटच्या नावाखाली पाठवलेले आपले जे नोकर आहेत ते तुमचे सरळ राहतील. म्हणून या जनसुरक्षा कायदा किंवा कुठलाही अर्बन नक्षलवादी कायदा किंवा हे असे जे कायदे आहेत ते करण्याचं धाडस जर तुम्ही आपल्या स्वतःला देशाचे जर मालक नाही समजला तर हे नोकर तुमच्या मालकाची पळू करण्याचं कमी जास्त करणार नाहीत. एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो. जनसुरक्षा कायदा रद्द झालाच पाहिजे. जनसुरक्षा कायदा रद्द झालाच पाहिजे. हॅलो, ज्येष्ठ विधिज्ञ राजेश सलाट सर, हे महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा अधिनियम 2023 रद्द करा याबद्दल ते आपले थोडक्यात 2 मिनिटात मनोगत व्यक्त करतील. त्यांना मी अशी विनंती करतो की आपलं मनोगत व्यक्त करावं. राजेश सलाट सर. सर्व थोर पुरुषांना अभिवादन करून आज जो आपण संविधान रक्षक वकील फोरम संघटनेने जो निषेध मोर्चा काढलेला आहे त्या निषेध मोर्चामध्ये आम्ही सर्व वकिलांचा पूर्ण पाठिंबा राहील व मी सर्वांना विनंती करतो आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे आभारही मानतो.